हॅलो स्टुडंट्स, आज आपण सेट नंबर 41 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो सॉल्व करणार आहोत. पण त्या अगोदर सांगायचं आहे की सेट नंबर 41मधला जो क्वेश्चन 1, 2, 3 जो आहे तो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. मग आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो ॲट द फॉलोईंग तो करणार आहोत. तिच्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल दिले त्यांनी ते 23.4 अँड 87.9. ठीक आहे, तर मग आपण आता हे सॉल्व करूया. सो 23.4 प्लस 87.9. आता बघा, 9 प्लस 4 किती होतात? 13. सो इथे आपण 3 आणि हा कॅरी ओव्हर झाला 1. ठीक आहे. 7 प्लस 3 10. 10 प्लस 1 11. आणि हा जो पॉईंट आहे हा आपण इथेच द्यायचा आहे. इथे आता हा 1. 9 10 11 म्हणजे किती आला आन्सर? 111.3. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण लिहूया. सो 35.74 प्लस 816 दॅट इज 816. आता हा 6 आहे, हा 7च्या खाली येणार आणि 0. ओके. 4 प्लस 0 4. 7 प्लस 6 किती येणार? 13. इथे कॅरी ओव्हर झाला 1 आणि हा जो पॉईंट आहे हा असाचा असा दिला 6. आता हे 5 प्लस 1 6 झाले. 6 प्लस 6 12. ओके. आणि आता परत हा कॅरी ओव्हर झाला हा 1. 3 प्लस 1 4. 4 प्लस 1 5. आणि हा 8 जसेचे तसे. सो 852.34. ओके. आता थर्ड नंबर 6.95 प्लस 74.88 यांचे ॲडिशन करूया. 6.95 प्लस 74.88. एट प्लस 5 किती झाले? 9 10 11 12 13. सो 13. कॅरी ओव्हर झाला 1. 9 प्लस 1 10. 10 प्लस 8 18. इथे आपण कॅरी ओव्हर घेतला A1 आणि हा पॉईंट जो आहे हा असा घेतला. 6 प्लस 1 7. 7 प्लस 4 8 9 10 11. सो हे इथे 11 आणि परत आपण इथे हा जो 11चा 1 कॅरी ओव्हर घेतला. ठीक आहे. 1 प्लस 7 8 म्हणजे 81.83. खूप सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 41.03 प्लस 9.98. तर मग हेही आपण लिहून घेऊया. सो 41.03 प्लस 9.98. ओके. आता बघा, 8 प्लस 3 9 10 11. सो 11 इथे येणार आणि इथे 1 तुमचा कॅरी ओव्हर झाला.
9 + 1 11 आणि इथे कॅरी ओव्हर झाला हा 1, हा पॉईंट जसाचा तसा डेसिमलचा. आता इथे 9 + 1 10, 10 + 1 10 11. आता इथे बघा हा 11 परत आला आणि इथे हा कॅरी ओव्हर 1 झाला. तर 4 + 1 5. सो 51 पॉईंट एक्स्ट्रीमली सॉरी, मी चुकून इथे बघा 9 + 0 इथे चुकून मी 1 लिहिला आहे. हा थोडी रेक्टिफाय करून घ्या, दुरुस्ती आहे 0. ठीक आहे. 51.01 51.01 हे फायनल ॲन्सर आलं. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन नंबर 2 आटोपलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 तिच्यामध्ये ॲट द फॉलोइंग आलेलं आहे बघा, आणि ते आपण वी विल सॉल्व देम. 51.4 सेंटीमीटर प्लस 68.5 सेंटीमीटर. ओके, सो वी विल राईट डाऊन 51.4 प्लस 68.5. ओके, सो 5 + 4 9, हे डेसिमलचा पॉईंट जसा तसा. 8 + 1 9 आणि 6 + 5 11. सो हे किती येणार? 119.9 सेंटीमीटर. ओके, कारण आपल्याला जे दिलेलं आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणून फायनल ॲन्सर तोही आपला कशात येणार? सेंटीमीटरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 94.7 मीटर प्लस 1738.45 मीटर. तर हे आपण राईट डाऊन ॲन्सर लिहूया, त्याचं सॉल्व करूया. 94.7 प्लस 1734. इथे बघा, इथे 7 दिलेला आहे. आपण याच्यानंतर 0ही ठेवला तर काही फरक पडत नाही, म्हणून आपण हे 0 टाकून देऊया. ठीक आहे. आता आपण त्याची ॲडिशन करूया. 0 + 5 5, 7 + 4 8 9 10 11. सो हिअर 11. आता परत कॅरी ओव्हर झाला 1 आणि हा जो हे होता तिथे हा पॉईंट आला. ठीक आहे. आता 8 + 4 12, 12 + 1 13. आणि इथे बघा हा आला तुमचा कॅरी ओव्हर झाला. आता हा 9 + 1 10, 10 + 3 13. सो अगेन हिअर 3. आता यापुढे आपल्याला जो 13चा 1 आहे तो कॅरी ओव्हर केलेला आहे 1 इथे. तो 1 + 7 हा 8 आणि हा 1 जसाचा तसा येणार. ठीक आहे. म्हणजे काय आन्सर येणार? 1833.15 मीटर. ओके. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम आहे 5158. आपण लिहून घेऊया 5158.75 प्लस 841.25. आता इथे आपण करूया बघा, हे रुपीजमध्ये दिलेलं आहे. तर 5 + 5 हे 10, 5 + 5 10. हा इथे कॅरी ओव्हर झाला 1
7 + 8 7 + 1 8 होतात. 8 + 2 10. हा कॅरीओवर इथे 1 झाला आणि इथे हा पॉईंट डेसिमलचा जसाचा तसा आला. 8 + 1 9. 9 + 1 10. परत इथे हा कॅरीओवर झाला. 5 + 1 6. 6 + 4 10. राईट. आणि हा इथे आपण घेतला 1. आता 8 + 1 9. 9 + 1 10. हा इथे कॅरीओवर झाला. 1 + 5 6. म्हणजे ॲन्सर काय आलं? 6000 रुपीज. ओके. नेक्स्ट आपण सुरू करूया. सेट नंबर 42. सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग. 41मध्ये आपण ॲडिशन केलेलं आहे. आता आपण करूया सबस्ट्रॅक्शन. ओके. सो वी विल राईट डाऊन हिअर 25.74 minus 13.42. So we will solve this question. 4 minus 2 2. Okay. Then 7 minus 4 5 6 7 means 3. आता हा पॉईंट जसाचा तसा आला फ्रॅक्शनचा, सॉरी डेसिमलचा. 5 minus 3 2 and 2 minus 1 1. सो ॲन्सर आला 12.32. आता सेकंड वन. सेकंड आहे 206.35 minus 168.22. So we will write down again 206.35 minus 168.22. आता बघा आपण हे सॉल्व करूया. 5 minus 2 3. 3 minus 2 1. आता हा जो डेसिमलचा पॉईंट आहे हा जसाचा तसा आला. त्यानंतर 6 minus 8. आता बघा इथे आपण एक आपल्याला बघायचं आहे की 6मधून 8 जात नाही, म्हणून आपण याला इथे काय करून घेतलं 16. सो 16 minus 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे किती येणार ते 16 minus 8 8. आता इथे हा 0 होता, इथे आपण 9 करून घेऊया. 9 minus 6 3. आता ह्या 2च्या ठिकाणी सुद्धा काय राहिला 1, कारण आपण याची जी पॉवर आहे ही याला दिली, याची पॉवर याला दिली आणि म्हणून इथे हा 1 उरला रिमाइंडर. आणि 1 minus 1 0. सो ॲन्सर इज 38.13. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 63.4 minus 31.8. तर आपण राईट डाऊन करूया. 63.4 minus 31.8. आता बघा 4मधून 8 जात नाही, म्हणून आपण इथला काय करून घेतलं इथे 14. सो 14 minus 8 9 10 11 12 13 14. सो 14 minus 8 6 0. आता इथे आपण याची पॉवर याला दिल्यामुळे हा काय झाला होता इथे 3चा 2 झाला होता, म्हणून 2 minus 1 हे 1. ओके. आणि आहे 6 minus 3 3. सो 31.6 हे ॲन्सर आलं. ओके.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे 63.43 मायनस 31.8. आता हे अत्यंत सोपं आहे. आता बघा 3 मायनस 0 3 नंतर 4 मायनस 8. आता 14मधून 8 जात नाही म्हणून आपण काय करूया, इथे 14 लिहून घेऊया. याची पॉवर आपण याच्याकडे घेतली म्हणून हा 14 झाला. 14 मायनस 8 9 6 11 12 13 14 म्हणजे किती झाले ते 6. ओके. आता इथे याची पॉवर किती राहिली मग 2. मग 2 मायनस 1 हे 1, हा जो पॉईंट आहे डेसिमल जसा तसा, आणि 6 मायनस 3 3. सो 31.63 ॲन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 63.4 मायनस 31.83. तर आपण ते लिहून घेऊया. सो 63.4. आता इथे आपण एक काम करूया, 4 नंतर 0 टाकलं तरी चालतं म्हणून 0 लिहून घेऊया. मायनस 31.83. आता 0मधून 3 जात नाही आपल्याला माहिती, म्हणून आपण इथे काय करून घेतलं 10. मग 10 मायनस 3 7. आता याची पॉवर इकडे गेल्यामुळे हा 3 झाला होता, हा काय झाला होता 3. मग आपण याला 13 करून घेतला. मग 13 मायनस 8 किती होतात 9 10 11 12 13 मीन्स 5. हा 0 जसा तसा. आता बघा आपण याची पण मदत घेतली 3ची याच्या 13 करण्यासाठी, म्हणून हा राहिला होता 2. सो हा झाला 12 सॉरी 2. मग 2 मायनस 1 1 आणि हे 6 मायनस 3 3 म्हणजे 31.57 ॲन्सर आलं. ओके. आता बघा ही आहे 8.23 मायनस 5.45. आता 3मधून 5 जात नाही हे आपल्याला कल्पना आहे, म्हणून आपण इथे याला 13 करून घेतलं. 13 मायनस 5 बघा 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे किती होतात ते 8 होतात. सो हिअर वी विल राईट 8. देन आता याची पॉवर इकडे गेल्यामुळे हा 11 झाला, हा 1 झाला. तर मग आपण याला काय केलं 11 केला. ठीक आहे. मग 11 मायनस 4 5 6 7 8 9 10 11. सो हे किती झाले 7. हा पॉईंट जसाचा तसा, आणि याची पॉवर आपण याला दिल्यामुळे हा काय झाला होता, हा झाला होता 7. मग 7 मायनस 5 2 म्हणून 2.78 ॲन्सर आला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 18.23 मायनस 9.45. आता बघा हे 3मधून 5 जात नाही म्हणून आपण इथे काय केलं, इथे आपण 13 करून घेतलं. आता 13 मायनस 5 6 7 8 9 10 11 12 13. सो हे किती आले 8. आता याची पॉवर आपण याला दिल्यामुळे हा 1 झाला होता, मग याला परत 11 करून घेतला. मग 11 मायनस 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे किती झाले हे 7. आणि हा पॉईंट जसा तसा. आता ह्या 8ची मदत आपण याला घेतली होती म्हणून हा झाला होता 7. बरोबर आहे. मग हा झाला होता 7. मग आपण याला इकडे करून घेतलं 17. 17 मायनस 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे किती आले ते 18. 8. आणि हा याची मदत घेतल्यामुळे हा झाला होता 0. हा 0 जसा तसा म्हणजे उत्तर आलं 8.78. ओके. आता परत इथे बघूया 3 मायनस 5. तर आपण इथे आधी 3मधून 5 जात नाही म्हणून आपण इथे 13 करून घेतलं. मग 13 मायनस 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे किती येणार ते
8. इथे आपण 0 होता म्हणून 9 करून घेतला, बरोबर आहे. 9 - 6 3. हा पॉईंट जसा तसा याला पॉवर दिल्यामुळे हा झाला होता 7. मग 7 - 1 6 आणि हा 7 - 4 3. 36.38 हे आन्सर आलं. ओके. सेकंड क्वेश्चन आहे तो आपण रीड करूया. वृंदा इज 1.48 मीटर टॉल. आफ्टर अ इयर her height become 1.53 meter. How many centimeters did her height increases in a year? आता वृंदा नावाची मुलगी आहे, तिची हाईट आहे 1.48 मीटर टॉल, तिची उंची तेवढी आहे. पण आफ्टर इयर, वर्षानंतर तिची हाईट किती झाली? 1.53 मीटर झाली. तर तो आपल्याला विचारतो आहे हाऊ मेनी सेंटीमीटर्स डीड हर हाईट इन्क्रीजेस इन अ इयर. तर मग एका वर्षामध्ये तिची हाईट किती सेंटीमीटरनं वाढली. आता बघा इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की हे जे हाईट्स दिल्या दोघं 1.48 आणि 1.53 ह्या मीटरमध्ये आहे आणि आपल्याला ॲन्सर विचारलेलं आहे हे सेंटीमीटरमध्ये आहे. सो फर्स्ट आपल्याला हे जे मीटर आहे हे सेंटीमीटरमध्ये अगोदर कन्व्हर्ट करून घ्यावं लागणार आहे आणि तेव्हा आपल्याला त्याचं ॲन्सर फायनल हे मिळणार आहे. आता बघा आपल्याला जी हाईट दिलेली आहे ती आहे पहिल्यांदा 1.53 मीटर. 1.53 मीटर. मग ही जर आपण कन्व्हर्ट केली तर आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि मग त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर त्याचं ॲन्सर किती येईल? 153 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1.48 मीटर यांना जर आपण सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं तर येईल 148 सेंटीमीटर. ओके. हे आता क्लिअर झालं. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग 153 - 148. आता आपल्याला माहिती आहे की 3मधून 8 जात नाही म्हणून आपण इथे 13 करून घेतले. 13 - 8 9 10 11 12 13 म्हणजे किती झाले हे? 5. आता याची पॉवर याला गेल्यामुळे हा झाला आता 4. मग 4 - 4 0. त्याचप्रमाणे 1 - 1 0. मग किती इथे उरले? 5 सेंटीमीटर. मग आपण लिहूया वृंदाच ॲन्सर लिहूया फायनल. वृंदाज हाईट increases by 5 सेंटीमीटर. सो किती सोपं आहे बघा. फक्त आपल्याला एकच लक्षात द्यायचं आहे की आपण मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये केलं आणि त्यानंतर त्याची सबस्ट्रॅक्शन केलं. सो इथे आपण आपला जो चॅप्टर आहे आटोपलेला आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आपण मेझरमेंट ऑफ टाईम पुढे बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.